नमस्कार मित्रांनो, स्कॉप शाळा मूल्यांकन 2025-26चा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, स्कॉप शाळा व स्वयं मूल्यांकन 2026 128 मानकांसाठी जे पुरावे आपल्याला लागणार आहे त्याची कच्ची यादी आपण कशी तयार करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मित्रांनो, स्कॉपचं जे स्वयं मूल्यांकन आहे हे मागच्या वर्षीपासून सुरू झालेलं आहे आणि मागच्या सत्रामध्ये आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ बघितलेला होता। त्यामध्ये 128 मानकांसाठी इयत्ता 1 ते 4च्या ज्या शाळा आहे त्यांच्यासाठी कोणकोणते पुरावे लागणार आहेत त्याची कच्ची यादी आपण तयार केली होती। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 4चे पुरावे जाणूनच घेणार आहोत। सोबतच 1 ते 7च्या ज्या शाळा आहे त्यांच्यासाठी सुद्धा कोणते पुरावे लागणार आहे त्याची संपूर्ण यादी मी आपल्याला देणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, स्कॉप 2025-26चा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत। 128 मानकांसाठी जे आपल्याला पुरावे तयार करायचे आहे त्याची संपूर्ण यादी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, 1 ते 7 साठी आणि 1 ते 4 साठी संपूर्ण यादी मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, स्कॉप 2025-26 करिता आपल्याला जे शाळा मूल्यांकन करायचं आहे त्यासाठी आपल्याला जी पुरावे लागणार आहे 128 मानकांसाठी त्याची कच्ची यादी आता आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, मागच्या सत्रामध्ये सुद्धा मी यावर एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यामध्ये 1 ते 4च्या ज्या शाळा आहे, कारण माझी जुनी जी शाळा होती ती 1 ते 4ची होती आणि त्यामध्ये 1 ते 4च्या शाळेला कोणकोणते मानक लागू आहे, कोणकोणते मानक लागू नाही आहे याची संपूर्ण माहिती आणि त्याचे पुरावे जे लागणार आहे त्याची कच्ची यादी आपण तयार केलेली होती। तर मित्रांनो, आता माझी शाळा बदललेली आहे आणि आता माझी जी शाळा आहे ते 1 ते 7ची आहे। त्यामुळे आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 1 ते 4चे जे मानक असणार आहे किंवा जे पुरावे लागणार आहे त्याची यादी आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत, कारण त्याचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। आणि 1 ते 7च्या ज्या शाळा आहे मित्रांनो, त्यासाठी संपूर्ण यादी जी असणार आहे, कच्ची माहिती जी असणार आहे, जे आपण पुरावे तयार करणार आहोत 128 मानकांसाठी, तर त्याची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण थोडेफार यामध्ये बदल असणार आहे काही मानकांच्या बाबतीमध्ये। तर संपूर्ण नवीन बदलासह हा व्हिडिओ असणार आहे। तर बघा मित्रांनो, मागच्या सत्रामध्ये आपण जी यादी तयार केलेली होती ती ही आहे। स्कॉप पोर्टल स्तरनिहाय पुरावे इयत्ता 1 ते 4 साठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोळ्यागोंदी म्हणून त्या जुन्या शाळेचं माझं नाव होतं आणि तिथे मित्रांनो बघा 1 ते 4 साठी जे मानक लागू नव्हते ते होते सुरुवातीला 10, 11, 12, 13, 14, 15, 16 हे लागू नव्हते। त्यानंतर 4थ्या क्रमांकाचं मानक लागू नव्हतं, 73, 74 क्रमांकाचं मानक तिथे लागू नव्हतं, त्यानंतर 26 क्रमांकाचं सुद्धा लागू नव्हतं, 98 क्रमांकाचं लागू नव्हतं कारण CWSN विद्यार्थी नव्हते। त्यानंतर इकडे 63, 64, 65, 66 या क्रमांकाचे जे मानक होते ते लागू नव्हते। तर मित्रांनो, याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि हे जी PDF आहे याची सुद्धा लिंक मी आपल्याला याच व्हिडिओमध्ये देणार आहे, दोन्ही याची लिंक। तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 ते 7च्या ज्या शाळा असणार आहे जिथे वसतिगृह नाही आहे त्या शाळा, म्हणजे जास्तीत जास्त मित्रांनो जिल्हा परिषदच्या आपल्या त्याच शाळा आहे 1 ते 4च्या आणि 1 ते 7च्या जिथे वसतिगृह वगैरे नाही आहे। तर त्या शाळेसाठी मित्रांनो कोणते फोटो लागणार आहे, कोणते पुरावे लागणार आहे त्याची यादी आता आपण पाहणार आहोत। पोर्टल मानके स्तरनिहाय पुरावे जिल्हा परिषद शाळा 1 ते 7 साठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पावी मोरांडा, माझ्या शाळेसाठी मी आता ही यादी संपूर्ण तयार करून घेतलेली आहे आणि आपल्या सर्वांना ही जी यादी आहे ही कामामध्ये येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या शाळेवर जी काही परिस्थिती आहे किंवा जे काही सुविधा आहे त्यानुसार इथे स्तर वगैरे मी निश्चित केलेले आहे आणि त्यानुसारच जो पुरावा लागणार आहे त्याचं नाव या यादीमध्ये टाकून घेतलेलं आहे। तर ही यादी पाहून मित्रांनो आपल्याला फक्त एक आयडिया येणार आहे। यानुसार ही यादी पाहून आपल्याला आपल्या शाळेची जी यादी असणार आहे किंवा कच्ची माहिती जी असणार आहे 128 मानकांसाठी, तर ती यादी आपल्याला तयार करता येणार आहे। तर बघा 1 ते 7 साठी असणार आहे। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं आपल्या 1 ते 7च्या शाळेला कोणकोणते जे मानक आहे ते लागून असणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण बघितलेली होती मागच्या व्हिडिओमध्ये। तरी पण यामध्ये थोडक्यामध्ये मी सांगणार आहे आपल्याला। तर बघा 4 क्रमांकाचं जे मानक आहे ते आपल्या 1 ते 7ला लागू नाही आहे। त्यानंतर 29, 30, 31, 32, 33, 34 आणि 35 या क्रमांकाचे जे मानक आहे ते सुद्धा लागू नाही आहे। मित्रांनो, इथे 73 क्रमांकाचं जे मानक आहे ते सुद्धा आपल्याला लागू नसणार आहे आणि त्यानंतर 92 क्रमांकाचं मानक सुद्धा लागू नसणार आहे। त्यानंतर बघा इथे 63, 64, 65, 66, 67 या क्रमांकाचे जे मानक आहे हे सुद्धा आपल्याला लागू नसणार आहे 1 ते 7च्या शाळेसाठी। आपल्याला
128 मानकांसाठी जे पुरावे तयार करायचे आहे ते कशा पद्धतीने आपल्याला तयार करता येईल, एक आयडिया आपल्याला एकदम परफेक्ट अशी आयडिया आपल्याला येणार आहे 1 ते 7च्या शाळांसाठी. तर बघा, इथे मानक क्रमांक दिलेला आहे, लागू असलेला स्तर दिलेला आहे. कारण मित्रांनो तिथे 1 ते 4 असे स्तर असणार आहे प्रत्येक मानकांसाठी आणि त्या 4 पैकी एका स्तरामध्ये आपली शाळा असणार आहे सुविधेनुसार आणि त्या परिस्थितीनुसार. तर मित्रांनो त्यानुसार आपल्याला जो स्तर आहे त्यानुसार त्याचा पुरावा जोडायचा आहे. एखादी फोटो असेल किंवा एखादी फाईल असेल किंवा एखादं काहीतरी असेल तर त्याचा पुरावा आपल्याला PDF स्वरूपात अपलोड करायचा आहे गुगल ड्राईव्हवर आणि त्याची लिंक आपल्याला तिथे अपलोड करायची आहे. तर त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर बघा, ही जी कच्ची यादी आहे मित्रांनो ही तयार करणं खूप आवश्यक आहे. यानुसारच आपल्याला आपले जे फोटो आहे ते तयार करता येईल. पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला पूर्ण फोटो फाईल जी आहे मी तयार केलेली माझ्या शाळेची ती दाखवणार आहे. तर बघा, इथे मानक क्रमांक 1 लागू असलेला स्तर आहे 2रा आणि तिथे शिक्षक सभेचा फोटो येणार आहे. त्यानंतर मानक क्रमांक 2 जे आहे लागू असलेला स्तर जो आहे तो पालक 2रा असणार आहे आणि तिथे पालक सभेचा फोटो येणार आहे. तर 3रा जो मानक आहे मित्रांनो त्यासाठी 2रा स्तर लागू आहे आणि तिथे टाचन नियोजनाचा फोटो आपल्या शिक्षकांचा तिथे येणार आहे. तर अशा पद्धतीचे हे फोटो आणि हे मानक असणार आहे मित्रांनो. बघा, 6व्या क्रमांकाचा 2ऱ्या स्तरामध्ये टाचन नियोजनाचा फोटो येणार आहे. बहुतेक जागी मित्रांनो टाचन नियोजनाचा जो फोटो असणार आहे तो आपल्याला तिथे जोडावा लागणार आहे. जसं 8व्या क्रमांकाचं मानक आहे इथे पहिल्या स्तरामध्ये येत आहे आणि विद्यार्थी प्रगतीपत्रक वगैरे तो एकत्रित फोटो आपल्याला तिथे जोडायचा आहे. काही ठिकाणी आपल्याला वृक्षारोपणाचे फोटो वगैरे येणार आहे. आपल्या शाळेवर मित्रांनो जी काही परिस्थिती आहे, जी काही सुविधा आहे त्यानुसार आपल्याला आपण त्या स्तरामध्ये येणार आहात. तर बघा, इथे 10 आणि 11 जे आहे यासाठी 2ऱ्या स्तरामध्ये आमची शाळा येत आहे आणि तिथे दैनिक वेळापत्रक जे असणार आहे त्याचे फोटो आपल्याला जोडायचे आहे, म्हणजे तो पुरावा असणार आहे. त्यानंतर 12 क्रमांकाचं जे आहे त्यासाठी 3ऱ्या स्तरामध्ये येत आहे आणि तिथे दप्तरमुक्त शाळा वेळापत्रक जे आहे शनिवारचं त्या वेळापत्रकाचा फोटो तिथे येणार आहे. त्यानंतर 13 क्रमांकाचा आहे तिथे शिक्षण परिषदेचा फोटो येणार आहे. 14 क्रमांकाचं जे आहे त्यामध्ये टाचन व अध्यापन करतानाचा फोटो येणार आहे. त्यानंतर 15वं जे आहे तिथे विद्यार्थी क्षेत्रभेट येणार आहे. त्यानंतर 18वं जे आहे यामध्ये 3ऱ्या स्तरामध्ये येथे आरोग्य विभागाचा लसीकरणाचा जो फोटो आहे तो तिथे येणार आहे आणि 19 याच्यामध्ये आरोग्य विभागाचं जे मार्गदर्शन त्यांनी केलेलं होतं त्याचा फोटो येणार आहे. त्यानंतर 20व्या याच्यामध्ये मित्रांनो सांस्कृतिक कार्यक्रमाचा सहभाग असणार आहे. त्यानंतर 22 मध्ये विद्यार्थी प्रगतीपत्रकाची प्रश्नपेढी जी आहे त्याचा वगैरे फोटो तिथे येणार आहे. त्यानंतर 24 मध्ये शिक्षकांचा प्रशिक्षण जे होते त्याचा एखादी फोटो वगैरे आपल्याला तिथे जोडायचा आहे. त्यानंतर जे 28 आहे मी महत्वाचे इथे आपल्याला सांगणार आहे मित्रांनो. याची यादी सुद्धा आपल्याला कुठून यादी प्राप्त होईल ते सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, आपण स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, 28 क्रमांकाचे जे आहे हे इथे 3ऱ्या स्तरामध्ये येत आहे आणि पॅडचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलचे आपल्याला फोटो काढून त्याचे स्क्रीनशॉट काढून त्याचा एक फोटो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हे 29 ते 35 आपल्याला लागू नाही आहे 1 ते 7 साठी. त्यानंतर 36 मध्ये सुद्धा शिक्षक सभेचा फोटो येणार आहे. इथे 40 मध्ये ग्रंथालयाचा फोटो वगैरे येणार आहे. काही ठिकाणी मित्रांनो शाळा व्यवस्थापन समितीचे फोटो सुद्धा येणार आहे आपले. 42 मध्ये वृक्षारोपणाचा फोटो येणार आहे. त्यानंतर 43, 44 इथे मित्रांनो 45 मध्ये बोलक्या भिंती आपल्या वर्गातील ज्या भिंती आहे त्यांचा फोटो येणार आहे. 46 मध्ये हँडवॉश स्टेशनचा फोटो वगैरे आपल्याला काढायचा आहे. 47 मध्ये पुस्तक वाटप रजिस्टर वगैरे आपल्याला त्याचा फोटो वगैरे लागणार आहे. इथे 52 मध्ये परत आपल्याला आरोग्य तपासणीचा फोटो लागणार आहे आणि 51 मध्ये मुख्याध्यापक कक्ष व वेगवेगळे जे तक्ते लावलेले असतात त्यामध्ये त्याचा फोटो तिथे येणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये फोटो जे फाईल दाखवणार आहे मी त्यामध्ये संपूर्ण या यादीसहित जे फोटो मी तयार केलेले आहे ते सुद्धा आपल्याला दाखवणार आहे. त्यानंतर मित्रांनो 58 मध्ये बघा, अग्निशमन यंत्र जे असणार आहे त्याचा फोटो आपल्याला लागणार आहे. 59 मध्ये कचरापेटी आणि वृक्षारोपणाचा फोटो एकत्रित फोटो आपल्याला लागणार आहे. त्यानंतर 61 मध्ये आपल्याला किचन शेड वगैरे आहे त्याचा फोटो लागणार आहे. 63 ते 67 मानक आपल्याला लागून असणार आहे आणि इथे 68, 69 मध्ये टाचन अध्यापनाचे फोटो आणि 70 मध्ये मित्रांनो गाव सर्वेक्षण प्रपत्र क वगैरे आहे त्याचे फोटो आपल्याला तिथे लागणार आहे. त्यानंतर 71 मध्ये पालक संपर्क भेट रजिस्टर वगैरे हे लागणार आहे. 60 शाळा व्यवस्थापन 77 मध्ये मित्रांनो परत एक महत्त्वाचं असणार आहे गोपनीय अहवाल जे असणार आहे आपले त्याचा तिथे फोटो आपल्याला लागणार आहे. त्यानंतर 79 मध्ये शिक्षक पुरस्कार फोटो वगैरे लागणार आहे. जर आपल्याकडे असतील तर ते आपल्याला तिथे जोडायचे आहे. बघा, इथे 87 मध्ये वर्गखोल्या व जे फर्निचर आहे डेस्क बेंच वगैरे त्याचे वगैरे फोटो आपल्याला इथे लागणार आहे. 88 ते 91 मध्ये
CWSN अंतर्गत असणार आहे विद्यार्थ्यांचे फोटो आणि रॅम्प वगैरे ज्या सुविधा आहे त्याचा एकत्रित फोटो आपल्याला तिथे जोडता येणार आहे। त्यानंतर बघा इथे 96 मध्ये आपल्याला नवोदय परीक्षा जी नोंदणी आपण विद्यार्थ्यांची करणार आहोत रजिस्ट्रेशन त्याचा फोटो वगैरे आपल्याला तिथे जोडायचा आहे। त्यानंतर 97 मध्ये मित्रांनो आपल्याला इथे शैक्षणिक साहित्य व तक्ते असणार आहे त्याचा एकत्रित फोटो आपल्याला जोडायचा आहे। 99 मध्ये मुलींचे स्वच्छतागृह असणार आहे त्याचा फोटो वगैरे जोडायचा आहे आणि 100 मध्ये अध्ययन निष्पत्तीचे फोटो वगैरे आपल्याला तिथे लागणार आहे। 106 मध्ये मित्रांनो सहशालेय उपक्रम असणार आहे, निरोप समारंभ वगैरे आपण जर घेतलेला असेल वरच्या वर्गाचा शेवटच्या वर्गाचा तर त्याचा फोटो आपल्याला तिथे जोडता येणार आहे। महत्त्वाचं असणार आहे 107 क्रमांक जे आहे मानक त्यामध्ये आपल्याला आर्थिक रेकॉर्ड जे आहे आपलं त्याचा फोटो तिथे आपल्याला जोडावा लागणार आहे। त्यानंतर परत 111 मध्ये तोच फोटो आपल्याला लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो 115 मध्ये शाळा विकास आराखड्याचा फोटो आपल्याला तिथे लागणार आहे। त्यानंतर 117 मध्ये महत्त्वाचं असणार आहे युडॅस चं जे पोर्टल आहे आणि पॅटचं जे पोर्टल आहे त्याचा एकत्रित फोटो आपल्याला लागणार आहे। त्यानंतर 118 मध्ये ज्या कार्यरत समित्या आहे मित्रांनो महत्त्वाच्या आपल्या त्याचे जे बॅनर आपल्या शाळेमध्ये लावलेले असतात त्याचा एकत्रित फोटो आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर 120 मध्ये परत वृक्षारोपणाचा फोटो आपल्याला लागणार आहे। त्यानंतर 121 मध्ये मित्रांनो स्थळ निश्चिती अहवाल जे आहे आपला जो आपला सुरू आहे निपुण महाराष्ट्र अंतर्गत त्याचा फोटो आपल्याला तिथे लागणार आहे। 123 मध्ये परत आदर्श शिक्षक पुरस्कार वगैरे आपल्याला मिळालेला असेल त्याचा फोटो लागणार आहे आणि बाकी मग टाचन नियोजन पालक सभा इतर सभा जे फोटो आहे ते आपल्याला लागणार आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ही यादी अगोदर तयार करून घ्यायची आहे आणि या यादीनुसार आपल्याला जे फोटो आहे ते सुद्धा तयार करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो आपण फोटो वगैरे कसे तयार करायचे पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या शाळेची जी फोटो फाईल तयार केलेली आहे ते संपूर्ण फोटो फाईल मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। संपूर्ण मित्रांनो पूर्व तयारी केल्यानंतर आपण हे जे माहिती आहे स्कॉपचं जे स्वयंमूल्यांकन आहे हे भरायला घ्या तेव्हा आपल्याला ते सोपं जाणार आहे आणि बराच वेळ आहे मित्रांनो त्यामुळे घाई करण्याची काहीच गरज नाही, आरामात करा मित्रांनो, बराच वेळ आहे यासाठी त्यामुळे आपण आरामात हे काम करा आणि एकदम परफेक्ट करा। त्यामुळे पूर्वतयारी करूनच जर आपण काम केलं तर आपलं काम एकदम परफेक्ट होणार आहे। तर या संदर्भात आपण पूर्ण सिरीज लावलेली आहे आणि त्या अंतर्गत संपूर्ण व्हिडिओ जे आहे ते आपण टाकत आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला 128 मानकांसाठी जे कच्ची यादी तयार करायची आहे पुराव्यांची ते कशा पद्धतीने तयार करता येईल आणि महत्त्वाचं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 4 आणि 1 ते 7 दोन्ही कॅटेगरीची जी यादी आहे ती बघितलेली आहे। 1 ते 4चा व्हिडिओ आपण मागच्या वर्षीच बघितलेला होता, त्याची लिंक सुद्धा आपण देणार आहे आणि सोबतच हे जे पुरावे आहे मित्रांनो याची PDF मी आपल्याला डाउनलोड लिंक सुद्धा देणार आहे। तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती स्कॉप 2025-26चं जे शाळा स्वयंमूल्यांकन आहे याची आपण जाणून घेतली। अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असा एका नवीन माहिती जाणून अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।